कसं मास्तर म्हणेन तसं एक भावड्या म्हणला 60% तुम्ही तसं आधी कोणी बी काढून दाखवते चालता फिरता पण तुम्ही रूट मधली टक्केवारी काढून दाखवा मग तुम्हाला खरा गणिताचा मास्तर म्हणेन. तर बघ भावड्या चल गपकन सिंपल आहे. 50%चा अर्थ काय होतं भावड्या माहिती तुला? 50/100. बघ बारीक लक्ष दे. हा झिरो काटला हा झिरो काटला 5 1 5 5 2 10. मग काय आलं भावड्या? 1/2. काय आलं? 1/2. आता याचं रूट काढायचं म्हणजे वर्गमूळ काढायचं. याचं वर्गमूळ किती येतं भावड्या? 1. आणि याचं किती येतं रे? निघत नाही म्हणजे √2. आता आपल्याला टक्केवारी काय मध्ये काढायची? टक्क्यामध्ये म्हणजे पर्सेंटेज मध्ये काढायची. तर काय आलं? पर्सेंटेज मीन्स इंटू 100. पर्सेंटेज मीन्स इंटू 100. लक्षात राहू दे. चल मग सिंपल आहे. मग काय आलं भाऊ? इथं बघ काय आलं? 100 ने 1 ला गुणलं काय आलं भाऊ? 100. आणि काय आलं खाली? √2. पण तुला माहिती आहे √2 न वरच्या 100 ला भाग जातो का? नाही. याचं कारण एक तर दोन्ही रूट मध्ये पाहिजे नाही दोन्ही रूटच्या बाहेर पाहिजे तरच भाग जातो. नाही तू येडा आहे तू गप्पा गप कशाला भाग देत बसतो? तसं जमत नाही. कार्यक्रम लागून जातो. तर चल मग काय करायचं? याला सोल्युशन काय आहे? जे डिनॉमिनेटर आहे जो छेद आहे त्यानं खालीवरी गुणून घ्यावं लागत असतं. खालीवरी काय घेतलं? गुणून घेतलं. बघ भारी आहे. नेहमी परीक्षा लिहित असतं भावड्या आणि एवढं सोपं असून आपली मार्क जाते. अशी फजिव क्वेश्चन असतात सिंपल. चल मग काय आलं भाऊ वरी? 100 √2 आणि √2 × √2 किती झालं भाऊ? 2. आता बघ गप्पा गप भाग जातो. बे 1 बे बे 5 10 बे 0 0 म्हणजे उत्तर काय आलं भाऊ? 50√2%. 50√2 50√2%. हुशार आहे का नाही तायडे? चल मग तू याचं गपकन उत्तर काढणार खपकन कमेंट मध्ये भावड्या पण फेकणार मग तायडी सुद्धा फेकणार. लाईक फॉलो कर नाहीत नको करू पण तुझ्या जे स्पर्धा परीक्षेची तयारी करतायत मित्र मैत्रिणी त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ गेलाच पाहिजे भावड्या. तर तू हा विद्यार्थी भावड्या